अरे आलो भावानू, सकाळ वेळेला आपला चेतन गावाकडनं आलता, ट्रेनवरनं आला मस्त वेगळी नटून बिटून आला, जरा शायनिंग मारायला इथं. भावानू कसा आता आपला दोस्त आलाय, ट्रेनवरनं आलाय, दमून झोपलाय, सकाळपासून झोपलाय, अजून उठाय नाही. भावा तुला काय पाहिजे का? मी बाहेर चाललोय. काय पाहिजे? पाणीपुरी आण ना भावा. पाणीपुरी पैसे पाठवू की भावा? भाऊ तू पैसे इथंच बनव ना, आपण इथं बनवूया काय? चालते चालते, काय विषय नाही. मग आपल्या भावाला काय होती पाणीपुरी, म्हणून आपण ज्युनियरला घेऊन गेलो पाणीपुरीचं साहित्य आणाय. मग हळूहळू भावाकडे गाडी दिली आपण ज्युनियरकडे. नंतर पोचला मार्टमध्ये पोचला. तिथं तेलांच्या एवढ्या व्हरायटी होती, केवढी कुठली स्वस्त आहे ती कळेना आम्हासनी. मग आम्ही पाणीपुरी घेतली जराशी. मग परत कुठलं स्वस्तातलं स्वस्त तेल आपण उचललं आपल्यासाठी. परत जाऊन आपण केलं, सगळ्याचं बिल मारलं. जरा जास्तच स्वस्त पडलं आपल्याला, त्याच्यामुळे काय विषय नाही. परत गाडीवर बसलो, परत कांदा बटाटो घ्यायला गेलो. इथं कांदा पण होतं, कांदा एक 5-6 घेतलं, बटाटो एक 2-3 घेतलं भाजी करायला. नंतर परत पाऊस पडायला लागला, म्हणून एक 5-6 मिनटं थांबला. मग परत गेलो आपण युनिव्हर्सिटीत. मग तिथं आशिषभैया आपलं बनवायला तर इमली चटणी बनवायला सगळं साहित्य सुरू केलं. मग तवर मी त्याच्यात बटाटो टाकलं, जरा बटाटो उकडायला टाकलं, म्हणजे बटाटोची भाजी एकदम भारी बनते, विषय हाड. नंतर आपला येऊन निघारीश भाऊ, जो पैसे देतो म्हणला आणि येऊन झोपला इथं. मग इथं श्री आपला कापालदा, कांदा कापालदा मस्ती बिगी. एवढंच याला जमतंय सगळं, कांदा कापाय बटाटो कापाय एवढंच जमतं या भावाला आपल्या. म्हणजे कापस तवर आपलं सगळं बटाटो उकडून झालं. म्हणजे एक काढून आपण काढून घेतलं बटाटो मस्त बिगी. मग नंतर आपल्याला गुळाचं पाणी बनायचं होतं. ती इमली टाकायला, गोड पाणी करायसाठी आपल्याला गुळ जरा वितळून घ्यायचा होता. मग आपण हळूहळू त्यात पाणी टाकलं, इमलीचं पाणी टाकलं. यो चेतन याला खायची होती पाणीपुरी आणि यो झोपलाय, दुसऱ्यासनी कामं लावा लागला यो. भैया इथं बटाटोची भाजी बनवावं लागलं. मग सगळ्यात इम्पॉर्टंट आपण त्यात कांदा टाकला बटाटोच्या भाजीत, मस्तपैकी मिक्स करून घेतलं. मग शेवटी चेतन आपला झोपून उठला, भावाला भांडे घासायचं काम दिलं, तेवढंच करायला येते त्याला. मग आपण जरा पुदिन्याचं पाणी, त्यात जरा गार पाणी मस्त पैकी वतलं. पुदिना हे चेतनला तेवढंच काम येते हलवायचं, तेव्हा भावानं पहिला मित्रांनो पहिलं आपलं पाणीपुरी कोल्हाप झाले. मान्यतेप्रमाणे आपण ही एक आपल्याकडे पाणीपुरी आहे, ही पण घेऊया आपण पाणीपुरी अशी. जरासे सगळं टाकूया. आता त्याला ही पाणीपुरी देवाला ठेवायची आहे, देवाची ठेवायचं, निवड ठेवायचं. इधर अरे देवाला ठेवायची मी जरासं टाकूया, देवाला ठेवायची पाणीपुरी आपल्याला पहिल्यांदा. जरासं पाणी टाकूया, हे पाणी मस्त झाले. आणि इथं ठेवून देतो, देवासाठी ठेवून दिले आपण. देवा इथं प्रसाद ठेवलाय, निवड ठेवलाय. आता आपल्याला कोणाची भीती नाही. मग पहिली तेवढी आमची पाणीपुरी सरळ झाली नव्हती. नंतरच्या पाणीपुरी एकदम गोल गोल व्हायला लागल्यात, विषय हाड. इकडं पाणीपुरी टाकाय बसलेला आणि आशिषभाई आपलं तळाला पाणीपुरी. हळूहळू पाणीपुरी तळायला लागल्यात. नंतर येऊ श्री आपला खतरंगी खिलाडी सगळं हातानं करायला लागलाय, याच्याकडे जसं पावर असल्यासारखं दाखवा लागलाय. नंतर मस्तपैकी सगळ्या पाणीपुरी आपण काढून घेतल्या, हे बघा. नंतर सगळी अशी बसलीत मस्तपैकी, पाणीपुरी घेतली, त्यात मस्तपैकी टाकलं, बटाटो टाकला, पाणी बिणी टाकून मस्तपैकी प्याली सगळी. मग आमचं सिनियर पण आलं, त्यासनी पण आपण पाणीपुरी दिली. हे बघा कसं सगळं सामान सगळे संपवली आपण पाणीपुरी सगळी. याला पण भारी लागली भावाला, कसं एकदम भारी म्हणतो यो पण. हे नेपाळ आहे आमचं, हे आमचं आशिष भैया. आपण आपल्या ज्युनियरला पण बोललेलं पाणीपुरी खायला, कारण ती पण घराकडनं काहीतरी खायला आणले की आम्हासनी घेऊन येतात, त्याच्यामुळे आपण पण बोलवायला लागते त्यांनासनी. मग पाणीपुरी खाऊन झाल्यावर ही आपली सिनियर अभ्यास करायला लागलीत. थँक्यू भावांनो.